तुमच्या देवघरातही देवांचे आणि पितरांचे टाक आहेत का? मग ऐका, तुम्ही अनेक घरांमध्ये देवघरात चांदीचे किंवा तांब्याचे छोटे छोटे पत्रे पाहिले असतील, ज्यावर देवांची रूपं कोरलेली असतात. त्यांना आपण टाक म्हणतो. पण तुम्हाला माहितीये, हे टाक देवघरात का ठेवतात? त्यांची संख्या किती असावी? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न, पितरांचे टाक देवघरात ठेवावेत का? आणि या टाकांची चुकीची पूजा केल्यास काय परिणाम होऊ शकतो? जर तुमच्याही मनात असे प्रश्न असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण टाकांचे शास्त्रीय महत्त्व आणि त्याची योग्य पूजा पद्धत समजून घेऊया. तर सर्वात आधी समजून घेऊया की टाक म्हणजे नक्की काय. पूर्वीच्या काळी आजच्या सारखी वाहतुकीची साधनं नव्हती. दरवेळी कुलदेवतांच्या गड किल्ल्यांवरच्या मंदिरात जाणं प्रत्येकाला शक्य व्हायचं असं नाही. मग आपल्या कुलदेवतांचा अंश, त्यांचा आशीर्वाद आपल्या घरात सदैव राहावा या श्रद्धेतून टाक ठेवण्याची परंपरा सुरू झाली. साधारणपणे चांदी किंवा तांब्याच्या पत्र्यावर देवतेची उठावदार प्रतिमा तयार केली जाते. त्यालाच आपण टाक म्हणतो. या टाकांचा आकार तुम्ही पाहिलाय, तो बहुधा पंचकोनी असतो. हा पंचकोनी आकार म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचं प्रतीक आहे. चांदी आपल्याला निर्मलता आणि चैतन्य देते, तर तांब घरामधली ऊर्जा आणि सकारात्मकता वाढवते. म्हणजेच हे टाक नुसते धातूचे तुकडे नाहीत, तर ते आपल्या घरात देवत्वाचा जिवंत प्रकाश घेऊन येतात, तशी सकारात्मक ऊर्जा घेऊन येतात आणि आपल्या घरातील वातावरण शुद्ध करण्यास मदत करतात. आता अनेकांच्या मनात शंका असते की देवघरात टाकांची संख्या नेमकी किती असावी. तर आपल्या परंपरेनुसार टाकांची संख्या नेहमी विषम असावी, जसे 1, 3, 5, 7 किंवा 11. साधारणतः आपल्या घरामध्ये काही देवतांचे टाक असतात, जसे कुलस्वामी आणि कुलस्वामिनी, जे आपले मुख्य कुलदैवत असते. ग्रामदेवता, जे आपल्या गावची देवता असते. क्षेत्रपाल आणि आद्य यक्षपुरुष, अशा प्रकारचे टाक आपल्या घरात ठेवलेले असतात. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की प्रत्येक घराण्याची कुल परंपरा वेगळी असते. त्यामुळे तुमच्या घरात वर्षानुवर्षे जशी पद्धत चालत आली आहे तिलाच पहिलं प्राधान्य द्यावं. आता पाहूया टाकांची योग्य पूजा कशी करायची. तर टाकांची पूजा करण्यासाठी 5 सुवर्ण नियम आहेत. जसे रोज पूजेच्या वेळी टाक स्वच्छ पाण्याने धुवावेत आणि मऊ सुती कापडाने अलगद पुसावेत. दररोजची स्वच्छता महत्वाची आहे. दुसरं, कोरडं गंध वापरावं. टाकांवर रोज ओलं गंध लावण्याऐवजी कोरडं गंध जसे कुंकू किंवा अक्षता व्हाव्यात, यामुळे टाकांवर थर साचत नाही. तिसरे, रासायनिक पावडरचा उपयोग करणं टाळावं. टाक चमकवण्यासाठी केमिकल किंवा तीव्र लिक्विड वापरू नये. त्याऐवजी आपली पारंपरिक पद्धत म्हणजे चिंच, लिंबू किंवा राख याचा वापर करून टाक स्वच्छ करावेत. यामुळे टाक सुरक्षित राहतात. चौथा, दिवा थोडा लांब ठेवावा. पूजेचा दिवा टाकांच्या अगदी जवळ न ठेवता थोड्या अंतरावर ठेवावा, जेणेकरून दिव्याची काजळी किंवा तेलाचे डाग हे टाकांवर पडणार नाही. त्याचबरोबर टाक देवाचे रूप आहेत, त्यामुळे ते हातातून पडणार नाहीत याची विशेष काळजी घ्यावी. तुटलेले किंवा खंडित झालेले टाक पूजेत ठेवू नये किंवा ते बदलून घ्यावे असंही सांगितलं जातं. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, पितरांचे म्हणजे पूर्वजांचे टाक देवघरात ठेवावेत का? तर धार्मिक परंपरेनुसार देवलोक आणि पितृलोक या 2 वेगवेगळ्या संकल्पना आहेत. म्हणूनच पितरांचे टाक नेहमी मुख्य देवतांच्या टाकांपासून थोडे वेगळे ठेवण्याची प्रथा आहे. पितरांचे टाक देवघराच्या वरच्या भागात किंवा थोड्या वेगळ्या स्थानावर ठेवतात. त्यांचे मुख हे दक्षिण दिशेकडे असावे अशी परंपरा मानली जाते. आणखी एक महत्वाचा प्रश्न की घरात पितरांचे फोटो असतील तर टाक आवश्यक आहेत का? तर मंडळी, जर तुमच्या घरात पूर्वजांचे फोटो असतील तर वेगळे पितृ टाक ठेवणं अनिवार्य नाही. पण जर तुमच्या घराण्यात जुनी परंपरा असेल, कुळाचारात पितृ टाकाची पूजा होत असेल, तर ती परंपरा मात्र खंडित करू नये, ती तशीच पुढे ठेवावी असा सल्ला दिला जातो. तर मंडळी, वेगवेगळ्या भागात आणि जाती जमातींमध्ये कुल परंपरेनुसार यात थोडेफार बदल असू शकतात. त्यामुळे आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा कुलोपाध्यांचा सल्ला नक्की घ्यावा. शेवटी टाक हे केवळ धातूचे प्रतीक नाही, तर तो आपल्या पूर्वजांशी आणि कुलदेवतांशी जोडणारा श्रद्धेचा एक पवित्र दुवाच आहे. आपण जितक्या भावपूर्णतेने आणि स्वच्छतेने त्याची काळजी करू, त्याची सेवा करू, तितकीच सुख समृद्धी आपल्या घराला नक्कीच मिळेल अशी श्रद्धा आहे. मग ही टाकांविषयीची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि टाकांविषयी आणखी काही प्रश्न तुम्हाला पडले असतील तर कमेंट मध्ये विचारा.
तुमच्या घरात कोणत्या देवतेचे टाक आहेत हेही कमेंटमध्ये सांगा आणि टाका संबंधित ही माहिती आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही टाकांविषयीची माहिती मिळेल. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.